Hello dear students, today we are going to learn and understand how to solve miscellaneous exercise 1 from class 8 mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 59 आणि 60 वर miscellaneous exercise 1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 17 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 10 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही आपल्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण रिवाइज करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला ते व्हिडिओज पाहायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो पाहूयात क्वेश्चन नंबर 11. Segment AD and segment BE are medians of triangle ABC and point G is the centroid. तर medians, centroid हे वर्ड्स आपण कोणत्या चॅप्टर मध्ये अभ्यासलेले आहेत? चॅप्टर नंबर 4 altitudes and medians of a triangle. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये क्वेश्चन नंबर 7 या टाइपचाच क्वेश्चन आहे. चला आता सॉल्व्ह करूयात. काय दिलेलं आहे ते समजून घेऊयात. या क्वेश्चन मध्ये एक ट्रायंगल ABC आहे आणि या ट्रायंगल ABC मध्ये सेगमेंट AD, सेगमेंट BE हे काय आहेत? मीडियन्स आहेत. आता मीडियन म्हणजे काय? तर प्रत्येक वर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडच्या मिड पॉइंट पर्यंत जी सेगमेंट ड्रॉ केली जाते त्याला मीडियन असं म्हणतात. आता इथे पहा, वर्टेक्स A आहे. वर्टेक्स A पासून त्याची जी अपोजिट साइड BC आहे त्याच्या मिड पॉइंट पर्यंत जी सेगमेंट ड्रॉ केली जाते त्याला मीडियन असं आपण म्हणतो. सो इथे सेगमेंट AD काय आहे? मीडियन आहे. त्याचबरोबर BE सुद्धा आपल्याला दिलेला आहे मीडियन आणि यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला सेंट्रॉइड असं म्हणतात आणि नेहमी कॅपिटल लेटर G नेच डिनोट केलं जातं सेंट्रॉइडला. आता इथे क्वेश्चन मध्ये फक्त दोनच मीडियन्स दिलेले आहेत म्हणून इथे आपण फक्त दोन मीडियन्स ड्रॉ केलेले आहेत. पण हे पहा, इथे या वर्टेक्स C पासून सुद्धा त्याच्या अपोजिट साइड AB च्या मिड पॉइंट पर्यंत जी सेगमेंट ड्रॉ केली जाईल त्याला सुद्धा मीडियन असं म्हणतात. सो प्रत्येक ट्रायंगल मध्ये 3 मीडियन्स असतात. आता या मीडियन्सचा जो रेशिओ आहे तो किती असतो माहितीये का तुम्हाला? 2:1 इतका रेशिओ असतो. आता पुढे आपण समजून घेणारच आहोत. त्याही आधी पाहूयात की क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. इफ लेंथ ऑफ AG 5 सेंटीमीटर्स. आता AG हे पहा, AG ड्रॉ करून दाखवतो. AG किती आहे? 5 सेंटीमीटर्स. आणि काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? GD आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर GE ची लेंथ दिलेली आहे. हे पहा, GE इथे आहे. GE त्याची लेंथ दिलेली आहे 2 सेंटीमीटर्स आणि फाइंड काय करायला सांगितलेलं आहे? संपूर्ण मीडियनची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. BE पहा, GE दिलेला आहे आणि BE फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो चला स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करत जाऊयात. तुम्हाला कळणारच आहे. त्याचबरोबर तुमच्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा रिवाइज होणार आहेत. सो इथे G हा काय आहे? ट्रायंगल ABC चा सेंट्रॉइड आहे. द सेंट्रॉइड डिवाइड्स इच मीडियन इन द रेशिओ 2:1. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की जो सेंट्रॉइड आहे तो काय करतो? प्रत्येक मीडियनला 2:1 या रेशिओ मध्ये डिवाइड करत असतो. आता इथे पहा, हा जो मीडियन आहे मीडियन AD त्याचा सेंट्रॉइड आहे इथे G, बरोबर. मग याचा जो रेशिओ आहे तो कसा असतो? 2:1. म्हणजे AG जर 2 असेल तर GD 1 असणार आहे. आलं लक्षात? हा रेशिओ आहे. मी मेजरमेंट सांगत नाहीये, मेजर सांगत नाहीये. इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे त्यांनी की AG 5 सेंटीमीटर्स आहे आणि GD फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग आपल्याकडे रेशिओ आहे. या रेशिओवरून आपण फार इझिली GD ची लेंथ फाइंड आउट करू शकतो. ओके नाही? आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये अभ्यासलेले आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये कशा प्रकारे आपण राईट करणार? लेंथ ऑफ AG अपॉन लेंथ ऑफ GD. AG अपॉन GD असं का राईट केलं बरं मी? लेंथ ऑफ AG अपॉन लेंथ ऑफ GD कारण रेशिओ आपल्याकडे आहे की नाही 2:1 आणि या रेशिओलाच आपण रॅशनल फॉर्म मध्ये राईट करू शकतो. हो की नाही? सो हे पहा, लेंथ ऑफ AG अपॉन लेंथ ऑफ GD इज इक्वल टू 2:1. म्हणजे लेंथ ऑफ AG जर 2 असेल तर लेंथ ऑफ GD किती असणार आहे? 1 असणार आहे, बरोबर. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला AG ची लेंथ तर ऑलरेडी दिलेली आहे, बरोबर. सो सबस्टिट्यूट करूयात व्हॅल्यू. AG ची लेंथ काय आहे? 5 सेंटीमीटर्स. GD माहित नाही आपल्याला. दोघांचा रेशिओ 2:1 असतो म्हणजे 2/1
आता पुढे कसं सॉल्व्ह करणार आपण, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो, हो की नाही. लेंथ ऑफ जीडी इंटू 2 इज इक्वल टू लेंथ ऑफ, सॉरी इथे एजी ची लेंथ दिलेली आहे ना 5 सेंटीमीटर, सो 5 राईट केला इंटू 1. हे पहा, जेव्हा कधी इकडे काहीतरी असतं, इकडे इक्वल टू असतं आणि इकडे दुसरं असतं, म्हणजे m अपॉन n च्या फॉर्म मध्ये आहे, m अपॉन n इज इक्वल टू m अपॉन n. ओके, मग त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. न्यूमरेटरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, मग डिनॉमिनेटरने इकडच्या वरच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं. सो आपण त्याच प्रकारे केलेलं आहे. लेंथ ऑफ जीडी इंटू 2, त्यानंतर 5 इंटू 1. आता आपल्याला जीडी ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. 2 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, हो ना. मग या 2 ला आपण इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात. असाच जातो का तो, नाही. तुम्हाला माहितीये त्याचं साइन चेंज होतं. जेव्हा मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा डिव्हिजन होऊन जातं, ऍडिशन असतं तेव्हा सबट्रॅक्शन होतं. सो चला राईट करूया तिथे. लेंथ ऑफ जीडी इज इक्वल टू 5 इंटू 1 अपॉन 2, और वी कॅन से डिवाइडेड बाय 2. आता 5 इंटू 1 किती होतं, 5 ओनली. सो राईट करूयात आपण 5 अपॉन 2. डिव्हिजन करा. 5 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर ना कोशंट येतो 2.5. सो लेंथ ऑफ जीडी काय झालेलं आहे, 2.5 मिळालं. जीडी ची लेंथ आपल्याला मिळाली 2.5. एजी किती आहे, 5 सेंटीमीटर्स, तर जीडी किती आहे, 2.5 सेंटीमीटर्स इतका आहे. युनिट राईट करायला विसरायचं नाहीये. चला आता नेक्स्ट क्वेश्चन मधील फर्स्ट पार्ट तर आपला झाला. सेकंड पार्ट मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ जीई दिलंय 2 सेंटीमीटर्स, बरोबर, आणि पूर्ण मीडियनची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. काही कठीण नाहीये, खूप इझी आहे. हे पहा कशा प्रकारे सॉल्व्ह करणार. आता आपण रेशिओ आपल्याला माहिती आहे की नाही, 2:1 असतो. मग तो रेशिओ यूज करून आपण बीजी ची लेंथ आधी फाइंड आउट करूयात. सो हे पहा, लेंथ ऑफ बीजी अपॉन लेंथ ऑफ जीई, आणि रेशिओ काय आहे 2:1, म्हणून इथे आपण राईट करणार 2/1. आता जीई ची लेंथ दिलेली आहे 2 सेंटीमीटर्स. सो जीई च्या जागी जीई ची लेंथ राईट करूयात. सो लेंथ ऑफ बीजी अपॉन 2 इज इक्वल टू 2/1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बीजी इंटू 1 काय येणार, बीजी इंटू 1 बीजी ओनली ना, इज इक्वल टू 2 इंटू 2. ओके, सो आता इथे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना काय येणार, बीजी इज इक्वल टू 2 इंटू 2 किती झाले 4. सो बीजी ची लेंथ किती आली, 4 सेंटीमीटर्स. कळालं. आता बीजी 4 सेंटीमीटर्स आहे, जीई 2 सेंटीमीटर्स आहे. मग बीई किती असणार आहे, बीई कसा तयार झालेला आहे, बीजी प्लस जीई ने बीई तयार झालेला आहे की नाही. हे पहा, बीई इज इक्वल टू बीजी प्लस जीई, हो ना. मग आपल्याकडे बीजी ची लेंथ आहे 4 सेंटीमीटर्स, जीई ची सुद्धा लेंथ आहे 2 सेंटीमीटर्स. मग 4 + 2 किती होणार, 6. सो लेंथ ऑफ बीई इज इक्वल टू 6 सेंटीमीटर्स. आलं लक्षात कशा प्रकारे आपण फाइंड आउट केलेला आहे. सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे, जीडी ची लेंथ विचारली आहे ना 2.5 सेंटीमीटर्स, नंतर ना बीई ची लेंथ विचारली, सो बीई ची लेंथ 6 सेंटीमीटर्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 12. कन्वर्ट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इनटू डेसिमल फॉर्म. आता हे रॅशनल नंबर्स आहेत, तुम्हाला माहित आहे आपण चॅप्टर नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. रॅशनल नंबर्सला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेले आहे. कशा प्रकारे करतो, खूप इझी आहे. न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं असतं, आणि कुठपर्यंत डिवाइड करायचं, जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत. चला कशा प्रकारे करायचं पाहूयात. पुन्हा एकदा रिवाइज करूयात. कसं राईट करणार, 8 डिवाइडेड बाय 13. आता 13 ने आपण 8 ला डिवाइड करू शकत नाही, मग 13 zeros are 0. सबट्रॅक्शन करा, 8 आलं. आता पुढे काय करणार आपण, तर इथे कोशंट मध्ये एक डेसिमल पॉइंट घेणार. कोशंट मध्ये एक डेसिमल पॉइंट घेतला की आपण प्रत्येक स्टेप मध्ये एक 0 घेऊ शकतो, हो ना.
सो आता इथे डेसिमल पॉइंट घेतला म्हणून इथे एक 0 घेऊयात. आता 13 ने 80 ला डिवाइड करायचं आहे आपल्याला. 13च्या टेबलमध्ये 80 आहे का? 80 तर नाहीये, पण 78 आहे, हो की नाही? सो 13 6 आर 78. ओके, 80 मधून 78 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की एक डेसिमल पॉइंट घेतला म्हणजे प्रत्येक स्टेप मध्ये आपण एक 0 इझिली घेऊ शकतो. सो इथे सुद्धा एक 0 घेऊया. 20 ला डिवाइड करा 13 ने. 20 आहे का 13च्या टेबलमध्ये? नाहीये, पण 20 पेक्षा छोटा नंबर 13 आहे. सो 13 1 जार 13. सबट्रॅक्शन करूयात. 20 मधून 13 सबट्रॅक्ट केल्यानंतर 7 रिमेनिंग राहतात. आता पुन्हा इथे एक 0 घेऊयात. 70 ला डिवाइड करा 13 ने. 70 आहे का 13च्या टेबलमध्ये? नाहीये, 70 नाहीये, पण 65 आहे, हो ना? 13 5 जार 65. सो 13 5 जार 65. सबट्रॅक्शन करा. 70 मधून 65 सबट्रॅक्ट केल्यानंतर 5 रिमेनिंग राहतात. पुन्हा एक 0 घेऊयात. प्रत्येक स्टेप मध्ये आपण एक 0 घेऊ शकतो. आता 13च्या टेबलमध्ये 50 आहे का? 50 नाहीये, 39 आहे, हो ना? 13 3 जार 39. सो राईट करूयात. 13 3 जार 39. सबट्रॅक्शन करूयात. 50 मधून 39 सबट्रॅक्ट केल्यानंतर 11 रिमेनिंग राहतात. सो 11 राईट केलं. 0 घेऊयात. आता 0 का घेतोय आपण? कारण 13 ने आपण 11 ला डिवाइड करू शकत नाही आहोत, म्हणून आपण 0 घेतोय. आणि 0 कशामुळे घेऊ शकत आहोत आपण? कारण इथे डेसिमल पॉइंट घेतलेला आहे, त्यामुळे प्रत्येक स्टेप मध्ये आपण एक 0 घेऊ शकतोय. सो आता पहा 13च्या टेबलमध्ये 110 आहे का? 110 नाहीये, पण 104 आहे, हो ना? 13 8 जार 104. सो राईट करूयात. 8 जार 104. सबट्रॅक्शन करा. 110 मधून 104 सबट्रॅक्ट केल्यानंतर 6 रिमेनिंग राहतात. सो पुन्हा एक 0 घ्यावं लागणार इथे. आता 60 आहे का? 60 नाहीये, पण 52 आहे 13च्या टेबलमध्ये. सो राईट करूयात. 13 4 जार 52. कोशंट मध्ये 4 राईट केला आणि इथे 52. सबट्रॅक्शन करूयात. 60 मधून 52 सबट्रॅक्ट केल्यानंतर 8 रिमेनिंग राहतात. आता इथे पुन्हा आपण एक 0 घेतला तर 80 होऊन जाणार. आणि हे पहा 80 तर इथे पण आहे, हो ना? मग आपल्या याच स्टेप्स पुन्हा पुन्हा येत जाणार आहेत. आणि कोशंट मध्ये पुन्हा पुन्हा 6 1 5 3 8 4 6 1 5 3 8 4 6 1 5 3 8 4 असंच येत जाणार. 0 रिमाइंडर म्हणून कधी येणारच नाही, हो ना? म्हणून या क्वेश्चनचे आन्सर हे पहा आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. 8/13 इज इक्वल टू डेसिमल फॉर्म 0.615384. आणि हेच रिपीट होत आहेत ना डिजिट्स, म्हणून यावर देणार अशा प्रकारे एक बार. आणि हा जो फॉर्म आहे डेसिमल फॉर्म, या डेसिमल फॉर्मला काय म्हणतात? या डेसिमल फॉर्मला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म असं का म्हणतात? कारण रिमाइंडर मध्ये 0 काही येत नाही आणि हेच डिजिट्स पुन्हा पुन्हा रिपीट होत जातात, म्हणून अशा डेसिमल फॉर्मला आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म असं म्हणत असतो. चला नेक्स्ट पाहूयात. खूप इझी आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. हे पहा 11 ला 7 ने डिवाइड करायचं आहे. 7 चा टेबल सगळ्यांना येतोय, हो ना? चला 7 1 जार 7. 11 मधून 7 सबट्रॅक्ट करा. किती रिमेनिंग राहतात? 4. आता 4 तर छोटा नंबर आहे, हो की नाही? मग आपल्याला काय करावं लागणार आहे? इथे कोशंट मध्ये डेसिमल पॉइंट घ्यावा लागणार. कोशंट मध्ये डेसिमल पॉइंट घेतला म्हणजे इथे आपण 0 घ्यायला मोकळे. आता 40 आहे का 7च्या टेबलमध्ये? पहा बरं 40 आहे का? 40 तर नाहीये, पण 7 5 जार 35 आहे, हो ना? सो 40 मधून 35 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग राहतात 5. आता पुन्हा 7 पेक्षा छोटाच आहे 5. 0 घेऊयात. आता 7च्या टेबलमध्ये 50 तर नाहीये, पण 50 पेक्षा छोटा नंबर आहे. 7 7 जार 49. सो घेऊयात 49. सबट्रॅक्ट करूयात. 1 रिमेनिंग राहिला इथे 0. आता 7 1 जार 7. 10 मधून 7 सबट्रॅक्ट करा. 3 रिमेनिंग राहिला. 0 घेतला. आता 7च्या टेबलमध्ये पुन्हा 30 तर नाहीये, पण 7 4 जार 28 आहे. सो 30 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहणार.
2 छोटा नंबर आहे 7 पेक्षा, पुन्हा एकदा 0 घेतला. आता 20 नाहीये 7 च्या टेबलमध्ये, पण 14 आहे. 7 2s are 14. 20 मधून 14 सबट्रॅक्ट करा, 6 रिमेनिंग राहणार. आता 6 7 पेक्षा छोटाच नंबर आहे, मग 0 घेऊयात. 60 आहे का 7 च्या टेबलमध्ये? 60 नाहीये, पण 7 8s are 56 आहे. सबट्रॅक्शन करा, 4 रिमेनिंग राहिला. आता इथे हे पहा, इथे आपण पुन्हा 0 घेणार, बरोबर. 0 घेतला की 40 होणार, आणि हे पहा सेकंड स्टेप मध्ये 40च आहे. सो 40 घेतल्यानंतर ना पुन्हा काय करावं लागणार? 7 5s are 35. मग त्यानंतर ना रिमाइंडर राहणार 5, मग 0 घेणार 50 होणार, मग 7 7s are 49. म्हणजे याच स्टेप्स पुन्हा 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 रिपीट होत राहणार, हो ना. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही अशा प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असता तेव्हा लक्ष ठेवायचंय की आता इथे रिमाइंडर 4 आला ना, मी लक्षात ठेवलं की 4 आपला ऑलरेडी आधी आलेला आहे, हो ना. मग आता 4 ला पुन्हा डिवाइड करत बसायचं नाहीये. 4 ला जर पुन्हा डिवाइड करत बसलो तर याच स्टेप्स पुन्हा पुन्हा येणार आहेत आणि क्वोशंट मध्ये पुन्हा हेच सगळं येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचंय काय काय रिमाइंडर येत गेलेला होता. सो आता इथे आपण स्टॉप करूयात, कारण हेच डिजिट्स पुन्हा रिपीट होणार आहेत. आन्सर कशा प्रकारे राईट करणार? 1.571428 आणि इथे देणार एक बार, कारण पुन्हा हेच डिजिट्स रिपीट होत आहेत. सो याला काय म्हणतात हे आपण अभ्यासलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन मध्ये, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. नेक्स्ट पाहूयात 5/16. ओके, डिव्हिजन करा. आता हे पहा 5 किती छोटा नंबर आहे, 16 ने डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत. सो 0 घेऊयात क्वोशंट मध्ये. 0 5 मधून 0 सबट्रॅक्ट केला, रिमाइंडर 5. आता डेसिमल पॉइंट घ्या क्वोशंट मध्ये, त्यामुळे आपण इथे एक 0 घेऊ शकतो. किती झालं? 50 झालं. आता 16 च्या टेबल मध्ये 50 नाहीये, पण 48 आहे, हो ना. सो 16 3s are 48. सबट्रॅक्शन करा, 2 रिमेनिंग राहिला, 0 घेऊयात. 20 आहे का 16 च्या टेबल मध्ये? नाहीये. 16 1s are 16. चला 1s are 16. सबट्रॅक्शन करूयात, 4 रिमेनिंग, 0 घेऊयात. 40 आहे का? 40 नाहीये, सो 32 आहे. 16 2s are 32. सबट्रॅक्शन करा, 8 रिमेनिंग राहिला, 0. 80 आहे का? येस. 16 5s are 80. सो रेट करूया तिथे 16 5s are 80 आणि रिमाइंडर आता इथे आलेला आहे 0. पहा 0 रिमाइंडर येऊपर्यंत आपण डिवाइड करू शकलो या डिव्हिजनला. सो राईट करूया तिथे आपला आन्सर 5/16 is equal to 0.3125 आणि इथे रिमाइंडर 0 आलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या डेसिमल फॉर्मला काय म्हणतात? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. चला आता 4 नंबरचा जो सब क्वेश्चन आहे 7/9 तो सॉल्व्ह करूयात. 7 डिवाइडेड बाय 9. सो फर्स्ट 0 ने डिवाइड करूयात. सो 9 0s are 0. 7 रिमेनिंग राहिला. इथे डेसिमल पॉइंट घेऊयात क्वोशंट मध्ये. डेसिमल पॉइंट घेतल्यामुळे इथे आपण एक 0 घेऊ शकतो. आता 9 च्या टेबल मध्ये 70 आहे का? 9 च्या टेबल मध्ये 70 तर नाहीये, पण 9 7s are 63 आहे. सबट्रॅक्शन करूयात. 70 मधून 63 सबट्रॅक्ट केल्यानंतर 7 रिमेनिंग राहतो, एक 0 घेऊयात. आता पुन्हा 70 आला, मग इथे पुन्हा 70 आल्यावर आपल्याला परत 9 7s are 63 घ्यावं लागणार, बरोबर. हे पहा 9 7s are 63. सबट्रॅक्शन करा, 7 येणार. मग पुन्हा इथे 7 घेतलं की पुन्हा हेच रिपीट होणार. 63 परत 70, 63 परत 70. सो आपण कितीही ट्राय केलं तरी इथे रिमाइंडर काही 0 येणार नाही आणि क्वोशंट मध्ये 7 7 7 7 रिपीट होत राहणार. सो इथेच आपण स्टॉप करूयात आणि या क्वेश्चनचे आन्सर काय येणार? मग 0.7 आणि 7 रिपीट होतोय ना, म्हणून 7च्या वरती देऊयात अशा प्रकारचा एक डॉट. आणि या टाइपला सुद्धा आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता इथे क्वेश्चन नंबर 12 आपला कम्प्लीट झालेला आहे. 13 क्वेश्चन पाहूयात. फॅक्टराइज. आता आठवलं का तुम्हाला कोणत्या चॅप्टर मध्ये आहे हे फॅक्टराइज? हे पहा चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये आपण अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. या टाइपला काय म्हणतात? या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला काय म्हणतात? क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. आणि क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला फॅक्टराइज कशा प्रकारे करतात हे तुम्हाला माहित आहे.
कसं करतो आपण, तर थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करतो. जे प्रोडक्ट येतं त्या प्रोडक्टचे आपण फॅक्टर्स फाइंड आउट करतो आणि असे फॅक्टर्स फाइंड आउट करतो की ज्याला ऍड केल्यानंतर आपल्याला मिडल टर्मचा कोइफिशियंट मिळेल. चला तर मग सॉल्व्ह करूयात. काय करायचं आपल्याला, थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करायचंय, प्रोडक्ट फाइंड आउट करायचंय. सो 5 2s आर किती 10, बरोबर. इथे राईट करूयात. प्रोडक्ट काय आलेला आहे 10 आणि आपल्याला सम काय हवं आहे, 11 हवंय का, नाही, मायनसचं साइन आहे ते विसरायचं नाहीये. -11 इतकं सम आपल्याला हवं आहे. प्रोडक्ट आपल्याला 10 आलेला आहे. आता 10 चे असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे की ज्याला ऍड केल्यानंतर 11 मिळेल. बघा बरं, विचार करा. 10 1s आर 10, हो ना. सो 10 आणि 1, 10 + 1 केलं की आपल्याला 11 मिळतं. सो चला इथे आपण राईट करूयात. 10 आणि 1 दोघांना ऍड केलं की 11 तर मिळतं. पण आपल्याला काय नुसतं 11 हवंय का, नाही, आपल्याला -11 हवं आहे. मग मायनसचं साइन कुठून आणणार बरं, तर हे पहा, जेव्हा मोठ्या नंबरचं साइन मायनस असतं तेव्हा जे आपलं आन्सर येतं, सम येतं, त्याला सुद्धा मायनसचं साइन लागतं, हे तुम्हाला माहित आहे. मग चला 10 ला आपण काय करूयात, मायनसचं साइन देऊयात. आता 10 ला जर आपण मायनसचं साइन दिलं आणि 1चं जर प्लस साइन असेल तर इथे तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार ना. मायनस प्लस सबट्रॅक्ट होत असतं, मग इथे आन्सर येणार -9. मग आपल्याला 11 हवंय. मग काय करूयात, या 1 ला सुद्धा मायनसचं साइन देऊया. आता पहा बरं, मायनस मायनस आपल्याला ऍडिशन करायची असते आणि साइन कोणत्या नंबरचं लागतं, मोठ्या नंबरचं, जे की आहे मायनस. सो कशा प्रकारे येणार आहे, हे पहा, -11 आलं. सम -11 इथे आपलं, हे पहा, -11. मग आता इथे राईट कशा प्रकारे करणार, तर फर्स्ट टर्म ऍज इट इज राईट करायचंय, 2y². आता सेकंड टर्म ला जेव्हा आपल्याला फॅक्टराइज करायचं असतं तेव्हा -11y आहे, हो ना. मग -11च्या ऐवजी आपल्याला हे फॅक्टर्स राईट करायचे असतात, -10 -1. पण आता 11 बरोबर y पण आहे, म्हणून आपण काय करणार, -10y -1y असे राईट करणार 11y च्या ऐवजी. सो -10y -1y आणि थर्ड टर्म ऍज इट इज राईट करायचं. आता पुढे आपल्याला काय करायचंय, 2 चे ग्रुप्स करायचे. हे पहा, हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप, आणि प्रत्येक ग्रुप मधून काही ना काहीतरी आपल्याला कॉमन बाहेर काढायचं असतं. सो आता इथे पहा, 2y² म्हणजे काय आहे बरं, 2, हे पहा, 2y² म्हणजेच काय आहे, 2 × y × y, हो ना. सो इथे मायनसचं साइन आहे आता. आणि 10y म्हणजे काय आहे, 10y ला आपण याच्यातून कॉमन काढायचे ना आपल्याला. मग काय कॉमन काढू शकतो, तर 10 ला आपण 2 × 5 × y असं राईट करू शकतो, हो ना. हे पहा, आपल्याला कॉमन बाहेर काढायचं आहे, त्यासाठी आपण अशा प्रकारे या 10y ची फोड करू शकतो. 10 ला 5 × 2 असं फोडू शकतो आपण, कारण 5 × 2 राईट केलं काय किंवा 10 राईट केलं काय, आन्सर तर सेमच येतं. सो चला हे पहा, या दोन्हींमध्ये कॉमन काय आहे सांगा आता मला. हे पहा, इथे 2 आहे, इथे 2 आहे. सो हा 2 तर कॉमन बाहेर निघू शकतो. त्यानंतर इथे y आहे, इथे y आहे, हा y सुद्धा कॉमन बाहेर निघू शकतो. सो 2y आपण कॉमन म्हणून बाहेर काढूयात आणि ब्रॅकेट मध्ये काय राईट करणार मग, हे पहा, इथे काय शिल्लक राहिलेलं आहे, y. सो y राईट करा, मायनसचं साइन ऍज इट इज. इकडे काय शिल्लक राहिलेलं आहे, 5. सो 5 राईट करा, ब्रॅकेट क्लोज झालं. याचं सगळं संपलेलं आहे कारभार. आता हे मायनसचं साइन ऍज इट इज देऊन घेऊया तिथे खाली. हे पहा, मायनसचं साइन दिलं. आता हा जो सेकंड ग्रुप आहे, या सेकंड ग्रुप मधून सुद्धा आपल्याला कॉमन बाहेर काढायचं आहे. मग इथे आहे 1y आणि इथे आहे 5. मग दोघांमधून कॉमन असं काही आहे का, तर 5 ला आपण 5 × 1 असं राईट करू शकतो की नाही. मग चला, इथून 1 आणि इथून 1 आपण कॉमन म्हणून बाहेर काढूया. रिमेनिंग काय राहणार मग, y. हे पहा, ब्रॅकेट मध्ये काय राहणार, y. आणि आता हे प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घ्यायचं नाही. जेव्हा कधी इथे हे मधलं साइन मायनसचं असतं ना, तेव्हा सेकंड ब्रॅकेट मधलं जे साइन आहे ते चेंज करायचं. लक्षात घ्या मी काय म्हणतेय, जेव्हा हे जे मधलं साइन आहे ते मायनसचं येईल तेव्हा सेकंड ब्रॅकेट मधलं साइन
प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. आता इथे प्लस आहे ना, मग इथे देऊन घ्यायचं मायनस आणि मग 5 ब्रॅकेट क्लोज. आता असं का करायचं? कारण हे पहा, हे ब्रॅकेट जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला सेम आन्सर मिळायला हवं. त्यासाठी आता तुम्ही हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून पहा. ब्रॅकेट सॉल्व्ह करून पाहिल्यानंतर ना तुम्हाला हे सेम आन्सरच मिळणार आहे. त्यामुळे ही एक ट्रिक आहे, ती लक्षात ठेवा. इथे मधलं साईन जेव्हा मायनस येतं तेव्हा सेकंड ब्रॅकेट मधलं साईन कायम चेंज करायचं आहे. जेव्हा मधलं साईन प्लस असेल तेव्हा सेकंड ब्रॅकेट मधलं साईन अजिबात चेंज करायचं नाही, ऍज इट इज ठेवायचं. फक्त चेंज कधी करायचं? जेव्हा मायनस येईल तेव्हाच. गोष्ट लक्षात ठेवायची आहे, खूप कामाची आहे. त्यामुळे तुमचा आन्सर एकदम बरोबर येणार आहे, अजिबात चुकणार नाही तुम्ही. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार? तर जे ब्रॅकेट आहे ते बघा सेम आले की नाही, y-5 y-5. मग या दोघांनाही एकदाच राईट करूयात. चला y-5 आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. 2y-1. हे पहा अशा प्रकारे 2y-1 अशा प्रकारे. कळालं तुम्हाला? किती इझी आहे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला फॅक्टराइज करणं. काही फॉर्म्युला लक्षात ठेवायचे नाही, काही नाही. फक्त मेथड लक्षात ठेवायची आहे की कशा प्रकारे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला फॅक्टराइज करायचंय. चला नेक्स्ट पाहूयात. आता काय करायचं? थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचं आहे. इथे थर्ड टर्म आहे 80. फर्स्ट टर्मचा अरेच्या कोएफिशियंट तर नाहीच आहे. जेव्हा कोएफिशियंट नसतो ना तेव्हा 1 आहे असं समजायचं. सो 80 into 1 काय येणार प्रोडक्ट? 81 जार 80. आता 80 ला असं फॅक्टराइज करायचे आपल्याला की त्याचे जे फॅक्टर्स आहेत ना त्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला सम -2 मिळेल. इथे राईट करून घेऊयात. सम किती पाहिजे आहे आपल्याला? -2 पाहिजे. सो कसं काय येणार? विचार करा जरा. 80 चे असे दोन फॅक्टर्स की ज्यांचं सम 2 येईल. पहा बरं कोणतं कोणतं येऊ शकतात. हे पहा, आपण जर 10 आणि 8 हे दोन फॅक्टर्स राईट केले, 10 आणि 8 यांचं सम तर 18 येतं. आपल्याला किती हवं आहे? -2 हवं आहे. मग या दोघांना आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला -2 असं आन्सर मिळेल. हे पहा 10 आणि 8 या दोघांचं जर सबट्रॅक्शन आपण केलं तर आपल्याला 2 मिळणार. बरोबर. मग सबट्रॅक्शन कसं काय होणार आहे या दोघांचं? तर आपल्याला हे पहा मायनसचं साईन हवं आहे आन्सर मध्ये. मग मोठ्या नंबरला देऊयात मायनसचं साईन. आता हे पहा इथे झालं -10, इथे झालं 8. मायनस प्लस सबट्रॅक्ट करावं लागतं आपल्याला. चला सबट्रॅक्ट केल्यानंतर ना काय आन्सर येतं? तर 2 आणि साईन कोणतं लागतं? मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. आलं -2. सो हे पहा सॉल्व्ह करूयात. आता इथे फर्स्ट टर्म ऍज इट इज राईट करणार आपण x² मायनस. आता 2x च्या ऐवजी आपल्याला काय राईट करायचे? हे दोन फॅक्टर्स राईट करायचे आहेत. सो -10x. इथे साईन कोणतं लागणार? प्लसचं साईन. सो +8x. मायनसचं हे साईन ऍज इट इज, 80 ऍज इट इज. दोन ग्रुप्स करा. प्रत्येक ग्रुप मधून काहीतरी कॉमन आपल्याला बाहेर काढायचं आहे, हो की नाही? सो आता इथे x² आहे, इथे 10x आहे. x² म्हणजेच x into x. बरोबर. सो या x² मधला एक x आपण कॉमन बाहेर काढू शकतो, हो की नाही? सो हे पहा x² म्हणजेच x into x. सो हा एक आणि हा एक, हा x आपण कॉमन म्हणून बाहेर काढला. रिमेनिंग काय आता? हा 1x x² मधला -10 ब्रॅकेट क्लोज. प्लसचं साईन देऊन घ्या. हे पहा प्लसचं साईन देऊन घेतलं. आता या सेकंड ग्रुप मधून सुद्धा आपल्याला कॉमन काहीतरी बाहेर काढायचं आहे. 80 ला आपण 10 into 8 असं राईट करू शकतो. 10 into 8 राईट केलं काय किंवा 80 राईट केलं काय? आन्सर चेंज होतंय का? नाही होत. बरोबर. मग आता कॉमन काय बाहेर काढणार आपण? इथे 8 आहे, इथे 8 आहे. सो हा जो 8 आहे तो आपण कॉमन म्हणून बाहेर काढूयात. काढला. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिला आता? x आणि हा 10. सो राईट करूयात x. आता इथलं हे जे साईन आहे ते कोणतं द्यायचं? मायनस की प्लस? आठवते का? मी फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं जर मधलं साईन प्लस असेल तर सेकंड ब्रॅकेट मधलं साईन
चेंज करायचं नाही. सो मायनसचं मायनसच राहणार आणि इथे येणार 10. ओके, आता x -10, इथे सुद्धा x -10. याचाच अर्थ आपण राईट ट्रॅकवर आहोत, आपला आन्सर करेक्ट आहे. सो हे दोन ब्रॅकेट सेम आहेत, त्याला एकच ब्रॅकेट मध्ये कन्वर्ट करूयात, x -10, आणि ब्रॅकेटच्या बाहेर जे काही आहे ते सेकंड ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. झालं, किती इझी आहे. चला थर्ड नंबरचं सॉल्व्ह करून घेऊयात. थर्ड टर्मने फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो थर्ड टर्म आहे 1, फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आहे 3. प्रोडक्ट काय येणार, 1 3s are 3. आता 3 चे असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्याचं सम मिडल टर्मचा कोएफिशियंट येईल. सो मिडल टर्मचा कोएफिशियंट काय आहे, -4. सो 3 चे कोणते दोन फॅक्टर्स घेणार आपण, 3 आणि 1. 3 1s are 3, हो ना. हे पहा, दोघांना जर आपण ऍड केलं तर आपल्याला 4 येतं, बरोबर. पण आपल्याला मायनसचं साइन सुद्धा हवा आहे इथे. मग काय करणार आपण, तर मोठ्या नंबरला मायनसचं साइन देऊयात. हे पहा, मोठ्या नंबरला जर मायनसचं साइन दिलं तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार, कारण मायनस प्लस सबट्रॅक्ट होतं. म्हणून काय करूयात, सेकंड फॅक्टरला सुद्धा मायनसचं साइन देऊन घेऊयात. आता आपण ऍडिशन करू शकतो, हो ना. सो 3 + 1 4 झाले आणि मोठ्या नंबरचं साइन जे की आहे मायनस. सो -4 -4. चला आता इथे फॅक्टराइज करूयात. फर्स्ट टर्म ऍज इट इज राईट करणार. सेकंड टर्म मध्ये -3x 4x च्या ऐवजी -3x -1x +1 असं राईट करणार. पेअर दोन ग्रुप्स तयार करणार. आता कॉमन आपल्याला बाहेर काढायचंय की नाही प्रत्येक ग्रुप मधून. सो इथे पहा 3x² म्हणजेच काय आहे, 3 × x × x आहे, आणि 3x म्हणजे काय आहे, 3 × x आहे. कॉमन काय बाहेर निघणार, पहा इथे 3 आहे आणि इथे सुद्धा 3 आहे. सो 3 कॉमन बाहेर निघणार. त्यानंतर इथे x आहे, इथे पण x आहे. चला 3x कॉमन बाहेर काढूयात. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहणार आता, सो इथला एक x आहे फक्त, हो ना. सो x मायनस इथे काय शिल्लक राहणार, काहीच नाही. अरे मग काय राईट करणार, काहीच शिल्लक राहिलेलं नाही, कॉमन बाहेर काढलेलं आहे म्हटल्यावर तिथे 1 राईट करायचं. काय राईट करायचं, 1 राईट करायचं. 0 नाही, काहीच शिल्लक नाही म्हणून 0 राईट नाही करायचं, मग तुमचं चुकणार. काही नाही तिथं 1 हा असतोच, हो ना. आता हा सेकंड ग्रुप ऑब्झर्व करा. या सेकंड ग्रुप मधून काय कॉमन बाहेर निघेल बरं, तर हे पहा, हा जो 1 आहे या 1 ला आपण 1 × 1 असं सुद्धा राईट करू शकतो. आन्सर हे सेमच असतं, हो ना. मग इथे पहा, हा 1 आणि इथला हा 1 आपण कॉमन म्हणून बाहेर काढूयात. सो 1 कॉमन म्हणून बाहेर काढला. ब्रॅकेट मध्ये काय रिमेनिंग आता असणार, तर इथला 1 आपण बाहेर काढलेला आहे. मग इथे काय राहिलं, x राईट करूयात x. आता हे पहा, इथे मायनसचं साइन आलेले आहे म्हटल्यावर ब्रॅकेट मधलं साइन आपल्याला चेंज करायचंय. प्लस आहे की नाही, त्याचं मायनस करायचं. आणि आता हा 1 आपण कॉमन म्हणून बाहेर काढला होता. रिमेनिंग काय राहिलं आता इथे, 1 ओनली. सो 1 ब्रॅकेट क्लोज. कळालं तुम्हाला कशा प्रकारे आपण इथे x -1 ब्रॅकेट मध्ये घेतलेला आहे. आता हे पहा, इथे x -1, इथे x -1 2 टाइम्स आहे की नाही, त्याला 1 टाइम राईट करूयात नेक्स्ट स्टेप मध्ये, x -1, आणि ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे त्याला दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 14. The mark price of a TV set is 50,000 rupees. The shopkeeper sold it at 15% discount. Find the price of it for the customer. खूप इझी क्वेश्चन आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण कोणत्या चॅप्टर मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत? येस, व्हेरी गुड. चॅप्टर नंबर 9 डिस्काउंट अँड कमिशन. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 9.1 मध्ये आपण असे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. खूप इझी क्वेश्चन्स आहेत, ओके नाही. आता इथे आपल्याला काय क्वेश्चन विचारलेला आहे, द मार्क प्राइस ऑफ अ टीव्ही सेट इज 50,000 रुपीज. टीव्ही सेटची मार्क प्राइस काय आहे, 50,000 रुपीज. शॉपकीपरने 15% डिस्काउंट दिलेला आहे. आणि मग क्वेश्चन काय विचारलाय, फाइंड द प्राइस ऑफ इट फॉर द कस्टमर. मग कस्टमरला तो टीव्ही किती रुपीजला पडला असा क्वेश्चन आहे. मग याच्या ऐवजी तुम्हाला असंही म्हटलं जाऊ शकतं की फाइंड द कॉस्ट प्राइस फॉर द कस्टमर, किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ दॅट टीव्ही. आता इथे फरक कळला का तुम्हाला? तिन्ही प्रश्नांचा अर्थ एकच आहे. सेलिंग प्राइस म्हणजे
शॉपकीपर ती वस्तू सेल करत असतो म्हणून त्याला सेलिंग प्राइस असं म्हणतात. कस्टमर ती वस्तू विकत घेत असतो मग त्याला कॉस्ट प्राइस असं म्हणतात. शॉपकीपरच्या पर्स्पेक्टिव्हनी पाहिलं तर सेलिंग प्राइस, कस्टमरच्या पर्स्पेक्टिव्हनी पाहिलं तर कॉस्ट प्राइस. थोडक्यात इतकंच लक्षात ठेवायचंय की सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस दोन्ही एकच आहे, काही फरक नाहीये. चला आता हे कसं सॉल्व्ह करणार आपण. गिवन काय काय आहे क्वेश्चन मध्ये, तर टीव्ही सेटची मार्क्ड प्राइस आहे 50,000 रुपीज. 15% इतका डिस्काउंट दिलेला आहे. आता आपल्याला माहित आहे की 15% डिस्काउंट इज गिवन ऑन मार्क्ड प्राइस. मार्क्ड प्राइस वर 15% चा डिस्काउंट दिलेला आहे. 15% पर्सेंट म्हणजे पर 100 15 रुपीज, हो ना. सो इथे राईट करूया, therefore if marked price is 100 rupees then what will be the selling price? Tell me. जर marked price 100 रुपीज आहे, 15% इतका डिस्काउंट दिला म्हणजे 100 पैकी 15 रुपीजचा डिस्काउंट दिला, मग वस्तू कितीला पडणार तुम्हाला? 100 मायनस 15 करणार ना तुम्ही, मग सेलिंग प्राइस किती होणार त्याची? 85. आता इथे अशा प्रकारचे जेव्हा क्वेश्चन्स येतात तेव्हा प्रत्येक वेळी आपण काय करतो, 100 बरोबर कम्पेअर करतो. आता 15%, हो ना, म्हणजे पर 100 15 रुपीजचा डिस्काउंट आहे असं म्हणायचं आणि मग त्यानुसार आपण कॅल्क्युलेट करत जायचं आहे पुढे. सो इथे आपण असं मानलेलं आहे की जर मार्क प्राइस 100 रुपीज आहे तर मग 15%चा डिस्काउंट म्हणजे 100 वर 15 रुपीजचा डिस्काउंट दिलेला आहे, मग सेलिंग प्राइस त्या टीव्हीची 85 रुपीज होणार. आलं लक्षात. मग आता जर मार्क प्राइस क्वेश्चन मध्ये आपल्याला 50,000 रुपीज दिलेली आहे, सेलिंग प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, म्हणून आपण सेलिंग प्राइसला एक्स म्हटलं. आता इक्वेशन कसं मांडणार इथे आपण, जेव्हा मार्क प्राइस 50,000 रुपीज आहे तेव्हा सेलिंग प्राइस एक्स आहे. सो हे पहा अशा प्रकारे आपण राईट करणार. खाली मार्क प्राइस जेव्हा 50,000 रुपीज आहे तेव्हा सेलिंग प्राइस एक्स. जेव्हा 100 रुपीज आहे तेव्हा सेलिंग प्राइस किती होते? 85 होते. आपण 100 बरोबर कम्पेअर केलं की नाही. मग आता पुढे काय करणार आपण, इक्वेशन तर मांडून झालं, मग आता पुढे काय करणार तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. हे पहा एक्स इंटू 100, त्यानंतर ना 50,000 इंटू 85. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून 100 ला तर इक्वल टू च्या राईट हँड साइडला जावंच लागणार. तो असाच जातो का? नाही. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये ना, मग इकडे गेला की तो डिव्हिजन मध्ये चेंज होतो. सो एक्स इज इक्वल टू 50,000 इंटू 85 डिवायडेड बाय 100. आता इथे हे 2 झिरोज कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे? 85 इंटू 500. राईट करूया तिथे एक्स इज इक्वल टू 500 इंटू 85. मल्टिप्लिकेशन करा, काय येणार आन्सर? आता हे पहा 500 चे 2 झिरोज ऍज इट इज देऊन घेतले. आता या 5 ने 85 ला मल्टिप्लाय करूयात. 5 5 जार 25. 25 से 5 इथं राईट केला, 2 कॅरी ओव्हर. 5 8 जार 40. 40 प्लस दिस 2 42. सो इथे एक्स इज इक्वल टू 42,500 आलेलं आहे आणि एक्स म्हणजे आपण घेतलेलं होतं सेलिंग प्राइस. सो जेव्हा 100 रुपीज प्राइस असते तेव्हा 15%चा डिस्काउंट म्हटल्यावर सेलिंग प्राइस 85 होणार आणि 50,000 रुपीज जेव्हा मार्क प्राइस आहे तेव्हा 15%चा डिस्काउंट म्हणजेच सेलिंग प्राइस काय झाली? 42,500 रुपीज. आलं लक्षात. सो चला फायनल आन्सर इथे अशा प्रकारे तुम्ही राईट करायचं आहे. आता याच क्वेश्चनला तुम्ही दुसऱ्याही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता, जसं की मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 9.1 मध्ये सांगितलेलं आहे. आता इथे पहा 15%, आता ओरली मी सांगते हा, समजून घ्या तुम्ही. 15%, हो ना, म्हणजे काय? 15 अपॉन 100. सो 15 अपॉन 100 राईट करतो. कशाचा 15%? तर 50,000चा. सो 15 अपॉन 100 इंटू 50,000 करायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. तुम्हाला सेम हेच आन्सर मिळणार. सो ती सुद्धा एक मेथड आहे आणि ही आहे. जर तुम्हाला ती व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर प्रॅक्टिस सेट 9.1 तुम्ही जो व्हिडिओ आहे तो पहा. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राजाभाऊ सोल्ड हिज फ्लॅट टू वसंतराव. राजाभाऊंनी वसंतरावांना त्यांचा फ्लॅट विकलेला आहे. कितीला? 88,000. राजाभाऊ सोल्ड हिज फ्लॅट टू वसंतराव फॉर 88 लाख थ्रू अन एजंट. राजाभाऊ यांनी वसंतराव यांना त्यांचा फ्लॅट 88 लाखला
एजंट थ्रू विकलेला आहे. द एजंट चार्ज 2% कमिशन फॉर बोथ ऑफ देम. आणि एजंटने वसंतराव आणि राजाभाऊ दोघांकडून 2% इतकं कमिशन घेतलेलं आहे. फाइंड हाऊ मच कमिशन द एजंट गॉट. आणि मग शोधायचे आपल्याला की एजंटला किती कमिशन मिळालेलं आहे. इझी असा क्वेश्चन आहे, क्लिअर सगळं इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. सो गिवन काय काय आहे, सेलिंग प्राइस आहे 88 लाख. त्यानंतर ना एजंटने कमिशन किती चार्ज केलेलं आहे 2%. सो कमिशन रेट 2%. आता 88 लाखचा 2% कमिशन म्हणजे किती ते आधी आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. सो चला कमिशन फाइंड आउट करूयात. हा काय आहे 2% रेट आहे. कमिशन आता आपण फाइंड आउट करत आहोत. 2% ऑफ 88 लाख हो ना. सो 2% ऑफ सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस काय आहे 88 लाख. 2% म्हणजे पर 100 2. सो त्याला राईट कसं करतो आपण 2/100. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन. सेलिंग प्राइस 88 लाख. हे 2 झिरोज आणि हे 2 झिरोज कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे 2 × 88,000. मल्टिप्लिकेशन करा. कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करणार, इथले हे जे 3 झिरोज आहेत ते ऍज इट इज राईट करून घ्यायचे आणि आता या 2 ने 88 ला मल्टिप्लाय करायचं. सो 2 8 जार 16. 16 चा 6 इथे राईट केला, 1 कॅरी ओव्हर. 2 8 जार 16 आणि प्लस हा 1 17. ओके. सो आता इथे आपला आन्सर मिळालेला आहे 1,76,000 रुपीज. 88 लाखचा 2% म्हणजे किती झालं 1,76,000 रुपीज. सो आता इथे एजंटला 2% म्हणजे इतकं कमिशन मिळालेलं आहे. पण हे जे कमिशन आहे मिळालेलं ते कोणा एकाकडून मिळालेलं आहे हो की नाही. इथे क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, द एजंट चार्ज 2% कमिशन फॉर बोथ ऑफ देम. म्हणजे 2% ही एवढं जे कमिशन आहे त्या एजंटने राजाभाऊ यांच्याकडून पण घेतलेलं आहे आणि वसंतराव यांच्याकडून पण घेतलेलं आहे. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये टोटल किती कमिशन मिळालेलं आहे एजंटला ते विचारलेलं आहे. सो नेक्स्ट कशा प्रकारे आपण राईट करणार, इथे आपल्याला हा कमिशन मिळालेला आहे किती, टोटल कमिशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी मग कमिशन फ्रॉम राजाभाऊ प्लस कमिशन फ्रॉम वसंतराव करावं लागणार. राजाभाऊ यांच्याकडून किती घेतले एजंटने 1,76,000. तेवढंच कमिशन त्याने वसंतराव यांच्याकडून पण घेतलेलं आहे. सो ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळतं 3,52,000 रुपीज. पाहिलं एजंटला किती पैसे मिळालेले आहेत 3,52,000 रुपीज. चला फायनल आन्सर इथे राईट करूयात. द एजंट गॉट अ कमिशन ऑफ 3,52,000 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ड्रॉ अ पॅरलेलोग्राम ABCD such that length of DC 5.5 centimeters, measure of angle D 45 degree आणि लेंथ ऑफ AD दिलेला आहे 4 सेंटीमीटर्स. चला आता आपण हा पॅरलेलोग्राम ड्रॉ करूयात. पॅरलेलोग्राम ABCD ड्रॉ करण्यासाठी आधी आपण काय करूयात, एक रफ फिगर ड्रॉ करूयात. मग त्यासाठी इथे पहा लेंथ दिलेली आहे DC ची 5.5 सेंटीमीटर्स. रफली आपण ड्रॉ करूयात DC 5.5 सेंटीमीटर्स. DC 5.5 सेंटीमीटर्स. त्यानंतर ना मेजर ऑफ अँगल D 45 डिग्री दिलेला आहे. सो 45 डिग्री इथे आपण अशा प्रकारे ड्रॉ करून घेऊयात 45 डिग्री. त्यानंतर ना AD दिलेला आहे 4 सेंटीमीटर्स. इथे D आहे, या लाईनवर A असणार आहे. 4 सेंटीमीटर्सवर एक आर्क ड्रॉ करणार, इंटरसेक्टिंग पॉइंटला नाव देणार A. आता इथे आहे A, इथे आहे C, इथे आहे D. B कुठे असणार आहे इथे, बरोबर. मग B कोणत्या डिस्टन्सवर आपण घेणार, तर पॅरलेलोग्रामच्या ज्या अपोजिट साइड्स असतात त्या कॉन्ग्रुएंट असतात हे आपल्याला माहीत आहे. AD 4 सेंटीमीटर्स आहे. मग BC किती असणार आहे, ऑफकोर्स 4 सेंटीमीटर्स. त्याचबरोबर AB किती असणार आहे, त्याची अपोजिट साइड आहे DC, किती आहे 5.5 सेंटीमीटर्स. मग AB सुद्धा 5.5 सेंटीमीटर्स इतकंच असणार आहे. मग हे कसं काय घेणार आपण, तर कंपासमध्ये सगळ्यात आधी काय करायचं 4 सेंटीमीटर्स इतकं डिस्टन्स घ्यायचं. इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. त्यानंतर न पॉईंट C वर ठेवायचा कंपासचं टोक आणि इकडे एक आर्क अशा प्रकारे ड्रॉ करायचा. आर्क ड्रॉ करून झाल्यानंतर न कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घ्यायचं आहे. पॉईंट A वर कंपासचे टोक ठेवायचं आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. इथे जो इंटरसेक्टिंग आर्क मिळेल आपल्याला
त्याला नाव देऊयात बी आणि हे जे पॉइंट्स आहेत ते जॉईन करूयात. झाला आपला पॅरलेलोग्राम तयार. आता ही एक रफ फिगर आहे बरोबर. ओरिजिनल फिगर आपण इकडे ड्रॉ करूयात. सो ओरिजिनल फिगर ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात आधी आपण काय केलं होतं, बेस घेतला होता 5.5चा. सो बेस घेऊयात 5.5 सेंटीमीटर्स. हे पहा इथे आणि हा 0. सो हे जे 2 पॉईंट आहेत ते आपण जॉईन केले. नाव देऊयात डी सी. किती आहे 5.5 सेंटीमीटर्स. त्यानंतर प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे. 45 डिग्रीचा अँगल पॉईंट डी वर ड्रॉ करायचा आहे. सो आणि लाईनवर 0 इथे आहे ना, मग इथून काउंट करायला चालू करायचं. 0, 10, 20, 30, 40 आणि 45. हे पहा इथे येणार 45 पॉईंट घेतला आपण. आता या पॉईंटला नाव देऊयात आपण जी आणि जॉईन करूयात पॉईंट जी आणि पॉईंट डी. 45 डिग्रीचा अँगल इथे आपण ड्रॉ केलेला आहे. आता ए डी किती आहे 4 सेंटीमीटर्स बरोबर. सो असंच 4 सेंटीमीटर घ्यायचं नाही आहे. काय करायचं आहे, कंपास घ्यायचा आहे. कंपासमध्ये 4 सेंटीमीटर्स इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. हे पहा 4 सेंटीमीटर्स इतकं डिस्टन्स घेतलं कंपासमध्ये. आता एक्झॅक्ट आहे का, येस एक्झॅक्ट 4 सेंटीमीटर्स आहे. आता पुढे काय करणार आपण, कंपासचे टोक पॉईंट डी वर ठेवायचं आहे आणि डी जी ही जी लाईन आहे त्यावर एक इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ करायचा आहे 4 सेंटीमीटरचा. जिथे इंटरसेक्ट झालेला आहे आर्क लाईनला, त्या पॉईंटला नाव देऊयात ए. किती आहे ए डी 4 सेंटीमीटर्स. आता आपल्याला बी सी ड्रॉ करायचं आहे. बी सी सुद्धा किती असणार आहे, हे पहा अपोजिट आहे की नाही. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट ऑफ अ पॅरलेलोग्राम राईट. सो इथे राईट करूयात 4 सेंटीमीटर्स. सो 4 सेंटीमीटर्स इतकं डिस्टन्स ऑलरेडी कंपासमध्ये आपल्या घेतलेलं आहे. इकडे एक आर्क ड्रॉ करूयात पॉईंट सी वर ठेवून. ओके आर्क ड्रॉ करून झाला. आता ए बी साईड ड्रॉ करायची आपल्याला. मग त्यासाठी काय करणार, डी सीची अपोजिट साईड कशी असते, कॉन्ग्रुएंट असते. डी सी 5.5 सेंटीमीटर्स आहे, मग ए बी सुद्धा 5.5 सेंटीमीटर्स इतकीच असणार आहे. सो कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर्स इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. आता आपल्याला हे पहा 5.5 सेंटीमीटर्स इतकं डिस्टन्स घेतलं. कंपासचे टोक ठेवायचं पॉईंट ए वर. पॉईंट ए वर कंपासचं टोक ठेवल्यानंतर प्रिव्हियस आर्कला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क आपल्याला ड्रॉ करायचा आहे. जो इंटरसेक्टिंग पॉईंट मिळाला त्या इंटरसेक्टिंग पॉईंटला नाव द्यायचं बी. आता सी आणि बी हे दोन्ही पॉईंट्स आपण जॉईन करूयात. त्याचबरोबर ए आणि बी हे 2 पॉईंट्स जॉईन करूयात. अशा प्रकारे आपला हा पॅरलेलोग्राम ए बी सी डी कन्स्ट्रक्ट करून झालेला आहे. इथे बी सी किती आपण घेतलेला आहे 4 सेंटीमीटर्स. ॲज वी नो दॅट अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट राईट. ही डी सी 5.5 सेंटीमीटर्स आहे. ए बी सुद्धा 5.5 सेंटीमीटर्सची आपण ड्रॉ केलेली आहे. अपोजिट अँगल्स पॅरलेलोग्रामचे कॉन्ग्रुएंट असतात. 45 डिग्रीचा आहे की नाही डी, बी सुद्धा तुम्ही मेजर करून पहा 45 डिग्रीचाच येणार आहे. सो अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 16 सॉल्व्ह करून झालेला आहे. Question number 17. In the figure, line L is parallel to line M and line P is parallel to line Q. Find the measures of angle A, angle B, angle C and angle D. आता इथे आपल्याला या लाईन L, लाईन M या पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत. त्याचबरोबर लाईन P आणि लाईन Q ह्या 2 ज्या लाईन्स दिलेल्या आहेत त्या सुद्धा पॅरलल दिलेल्या आहेत. आणि अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D यांचे मेजर फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण कुठे अभ्यासलेले आहेत तर चॅप्टर नंबर 2
पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल यामध्ये. चला एक क्विक रिव्हिजन करूयात आपण. हे पहा, कोणकोणत्या टाइप्सचे अँगल्स असतात तर करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, इंटिरियर अँगल्स. अजून सुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात, ते आपण नंतरनं समजून घेऊया. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे ओळखायचे तर लेटर एफ मी तुम्हाला सांगितलं होतं. लेटर एफ जिथे जिथे तुम्हाला सापडतोय तिथे तिथे करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होत असतात. मग हा आता इथे हा लेटर एफ आपल्याला इथे हे पहा अशा प्रकारे दिसतोय. सो लेटर एफ ची ही जी स्लिपिंग लाईन आहे त्याच्या खालचा, त्याचबरोबर ही जी स्लिपिंग लाईन आहे त्याच्या खालचा, हे जे दोन अँगल्स आहेत इथे ते आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याचबरोबर आणखी उलटा एफ, झोपलेला एफ, कोणत्याही कशाही प्रकारचा एफ तुम्हाला फिगर मध्ये दिसला की तिथे करस्पॉन्डिंग अँगल्स हे असतात. आणि कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर अँगल्स कसे मार्क करायचे आहेत. जी स्लिपिंग लाईन आहे आता एफ ची, ही वरची लाईन आहे आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे, बरोबर. या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि ए बी हा ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सलवर इथे या अशा प्रकारे फॉर्म झालेले हे जे अँगल्स असतात त्यांना करस्पॉन्डिंग अँगल्स असे म्हणतात. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे कायम कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल मेजरचे असतात. ही करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी आहे. अल्टरनेट अँगल्स म्हणजे लेटर झेड लक्षात ठेवायचं आहे. लेटर झेड जिथे जिथे तुम्हाला फॉर्म झालेला दिसेल तिथे तिथे अल्टरनेट अँगल्स असतात. आता यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. लेटर झेड तर फॉर्म झाला पाहिजे, पण कसा फॉर्म झाला पाहिजे तर दोन पॅरलल लाईन्स आणि मध्ये एक ट्रान्सव्हर्सल अशा प्रकारे इंटरसेक्ट, त्या पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करणारी जी लाईन असते त्यालाच आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणत असतो. मग इथे हा एक अँगल फॉर्म झालेला आहे, हा एक अँगल फॉर्म झालेला आहे. मग अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी असते की हे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. आता इंटिरियर अँगल्स हे पहा, लेटर सी लक्षात ठेवायचं आहे. जिथे जिथे लेटर सी तुम्हाला ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेला दिसेल तिथे तिथे इंटिरियर अँगल्स असतात. इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय असते की इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजेच त्या दोन अँगल्सच्या मेजरचे सम हे 180 डिग्री येत असते. आता इथे हे जे अँगल्स फॉर्म झालेले आहेत कोणकोणते आहेत तर QMN आणि MNS. सो QMN आणि अँगल MNS या दोघांना जर ऍड केलं तर आपल्याला सम मिळणार आहे 180 डिग्री. या करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आणि इंटिरियर अँगल्सच्या प्रॉपर्टीज आहेत. या अँगल्स व्यतिरिक्त आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स सुद्धा अभ्यासलेले होते. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे काय तर हे पहा, आता इथे ही लाईन ए बी आहे. या लाईन ए बी ला ही लाईन CD अशा प्रकारे इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट केल्यामुळे पहा एक्स तयार झालेला आहे की नाही. आणि हे पहा हा इंटरसेक्टिंग पॉइंट O, त्याला पॉइंट O नाव देऊयात. एक्स फॉर्म झालेला आहे आणि इथे हे जे दोन अँगल्स आहेत हे कसे आहेत, या अँगल्सला म्हणतात व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच इक्वल मेजर्सचे असतात. आता इथे काही मुलं असंही म्हणू शकतात की मॅम इथे हे पहा हे दोन अँगल्स झाले, पण या दोन अँगल्सच्या व्यतिरिक्त इथे आणि इथे हे ग्रीन कलरचे हे सुद्धा तर मग व्हर्टिकली अपोजिट अँगल्सच आहेत ना. तर हो, हे दोन सुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि हे जे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. सो व्हर्टिकली अपोजिट अँगल्सची प्रॉपर्टी तुम्हाला कळली का? कसे असतात व्हर्टिकली अपोजिट अँगल्स? कॉन्ग्रुएंट असतात. मग आता या सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत आणि मस्तपैकी एक्झामला जायचंय आणि आउट ऑफ मार्क्स मिळवून यायचं आहे. हे पहा, आता इथे पाहूयात क्वेश्चन नंबर 17. या फिगर मध्ये लाईन L, लाईन M पॅरलल आहेत. P, Q या लाईन सुद्धा पॅरलल आहेत. A, B, C, D हे अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. प्रॉपर्टीज आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. आता हे पहा, इथे राईट करून घेऊयात आपण की लाईन L, लाईन M पॅरलल लाईन्स आहेत आणि P
ही जी लाईन आहे पी त्याला आपण आता ट्रान्सव्हर्सल म्हणूयात. ओके, हे पहा, ही लाईन एल, लाईन एम आणि हा ट्रान्सव्हर्सल घेऊयात. हा जर ट्रान्सव्हर्सल आपण घेतला तर इथे पहा, हे पहा, इथे हा असा आपल्याला एफ फॉर्म झालेला दिसतोय का? हा उलटा एफ आहे आणि एफ म्हटलं की कोणते अँगल्स? करस्पॉन्डिंग अँगल्स, हो ना. आता इथे हे पहा, हा 78 डिग्रीचा आहे, मग अँगल ए किती डिग्रीचा असणार आहे? ऑफकोर्स 78 डिग्रीचा, हो ना, कारण प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो इथे राईट करून घेऊयात आपण, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 78 डिग्री. का बरं 78 डिग्री? कारण करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते. आता नेक्स्ट कोणता अँगल फाइंड आउट करायचा? नेक्स्ट इथे बी दिलेला आहे, पण आपण आधी डी म्हणूयात. ओके, आणि डी कसा फाइंड आउट करणार? तर आता यावेळी आपण काय करूयात, लाईन पी आणि लाईन क्यू या दोन पॅरलल लाईन्स आहेत ना, या दोन पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल घेऊयात लाईन एम. आणि आता पहा बरं, इथे एफ फॉर्म झालेला दिसतोय का तुम्हाला? तर हो, हे पहा, असा झोपलेला इथे एक एम आपल्याला एफ आपल्याला दिसतोय. हे पहा, झोपलाय की नाही. आणि इथे आणि इथे, इथे आणि इथे दोन्हीकडे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला मिळालेले आहेत. आणि आत्ताच आपण पाहिलं की करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. ए, मेजर ऑफ अँगल ए 78 डिग्री आहे, हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. मग जर ए 78 डिग्री आहे तर मला सांगा डी किती डिग्रीचा असणार? ऑफकोर्स 78 डिग्रीचाच, हो ना. सो इथे आपण राईट करून घेऊयात, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, प्रॉपर्टी करस्पॉन्डिंग अँगल्सची. आता हे जे आहे करस्पॉन्डिंग अँगल्स, ते रिझन्स तुम्ही कंपल्सरी राईट करायचे आहेत आन्सर्स राईट करते वेळी. नुसतं मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी इतकंच लिहायचं नाहीये, ना तर तुमचे मार्क्स कट होतील आणि मग तुम्ही म्हणाल अरे टीचरने आमचे मार्क्स कुठे कट केले, काही कळतच नाही, आम्ही तर सगळं करेक्ट केलं होतं. पण नाही, असे हे तुम्हाला रिझन्स द्यावे लागणार आहेत. पूर्ण एक्सप्लेनेशन मॅथ्स मध्ये इम्पॉर्टंट असतं. आता इथे ए जर 78 डिग्रीचा आहे तर डी सुद्धा 78 डिग्रीचाच येणार. चला, आता इथे हे मी राईट केलं की फ्रॉम 1, हे जे 1 आहे आपण फाइंड आउट केलं की ए 78 डिग्रीचा आहे म्हणून डी 78 डिग्रीचा आहे, ते रिझन सुद्धा मी इथे दिलेलं आहे. चला, आता नेक्स्ट अँगल फाइंड आउट करूयात. नेक्स्ट आता हे पहा, ही आणि ही या दोन लाईन्स पहा बरं. आता बी आपण फाइंड आउट करतोय आणि बी फाइंड आउट करण्यासाठी आपण काय आयडिया लावलेली आहे की ही जी लाईन आहे ती आणि ही लाईन, या दोन्ही लाईन्स वर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म करतायत का? हो, एक्स फॉर्म झालेला आहे ना. सो इथे जेवढा मेजरचा डी असेल तेवढ्याच मेजरचा बी असणार आहे. आणि आत्ताच आपण फाइंड आउट केलं की डी हा 78 डिग्रीचा आहे, म्हटल्यावर बी किती डिग्रीचा येणार? बी सुद्धा 78 डिग्रीचाच येणार. सो इथे राईट करूयात, नाव मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. का बरं? कारण वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. सो मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 78 डिग्री. सो आता आपण अँगल ए फाइंड आउट केला, अँगल डी फाइंड आउट केला, अँगल बी सुद्धा फाइंड आउट केलेला आहे. ए बी डी राहिला कोण? सी. आता सी कडे व्यवस्थित लक्ष द्या. सी च्या इथे काही आपल्याला दिसतंय का? काही फॉर्म होतंय का? तर हो, हे पहा, इथे एल आणि एम ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि क्यू हा यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे हे पहा इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. इथे हा सी आहे, इथे हा डी आहे, हो की नाही? सो हे पहा, सी फॉर्म झाला आणि इथे सी, इथे डी. कोणते अँगल्स आहेत हे? इंटिरियर अँगल्स. म्हणून इथे आपण राईट करून घेतलेला आहे, हिअर लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम अँड लाईन क्यू इज ट्रान्सव्हर्सल. सो मेजर ऑफ अँगल सी काय आहे? इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी, ते सप्लिमेंटरी असतात, हो ना. सो मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू, सप्लिमेंटरी म्हणजे किती डिग्री? व्हेरी गुड, 180 डिग्री. आता जर डी आपल्याला माहित आहे, किती आहे डी? 78 डिग्रीचा, हो की नाही? सो सी इझिली फाइंड आउट करू शकतो. सबस्टिट्यूट करा, मेजर ऑफ अँगल डी 78 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. सी फाइंड आउट करायचा आहे,
मग आता 78 ला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून द्या. हे पहा C इज इक्वल टू 180 मायनस 78. 180 मधून 78 सबट्रॅक्ट केल्यानंतर 102 रिमेनिंग राहतात. सो इथे राईट करूयात मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 102. हे पहा आता कळलं का तुम्हाला आपण कशा प्रकारे सगळ्या अँगल्सचे मेजर फाइंड आउट केलेले आहेत. प्रॉपर्टीज खूप इझी आहेत. सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित लर्न करून घ्या. प्रॉपर्टीज लर्न असतील तर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन कसाही विचारला तरी तुम्ही तिथे फुल ऑन बॅटिंग करून येणार हे मला माहित आहे. सो मेजर ऑफ अँगल C 102 डिग्री. फायनल आन्सर इथे अशा प्रकारे राईट करायचा आहे. द मेजर्स ऑफ अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D आर 78 डिग्री, 78 डिग्री, 102 डिग्री, 78 डिग्री. पुढे रिस्पेक्टिव्हली राईट केलं तरीही चालणार आहे. सो अशा प्रकारे इथे आपले हे मिससेलेनियस एक्सरसाइज 1 मधील 17 क्वेश्चन्स कंप्लीट सॉल्व्ह करून झालेले आहेत. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.